नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मी आज गरुड पुराणात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात अशा 10 गोष्टी घेऊन आलेली आहे. तर आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येक गृहस्थाने समजून घेण्यासारखा आहे. पती पत्नीचे नाते हे केवळ 2 व्यक्तीचे नाते नसते. हे 2 कुटुंबांना, 2 मनांना आणि 2 जीवांना जोडणारे नाते असते. आपल्या धर्मामध्ये गृहस्थाश्रमाला विशेष महत्त्व दिले आहे. पती पत्नीचे प्रेम, विश्वास, संयम आणि निष्ठेने संसार करावा असा त्यामागचा मुख्य विचार आहे. गरुड पुराणातील गृहस्थ धर्माला संबंधित वर्णनामध्ये पती पत्नीमधील सौहार्द, कर्तव्य आणि निष्ठेला महत्त्व दिले आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पत्नीने एखाद्या वेळेस पतीसोबत झोपण्यास नकार दिला तर तिला नक्की पाप लागते असा सरसकट नियम गरुड पुराणात आहे असे सांगणे योग्य नाही. चला तर मग जाणून घेऊया पती पत्नीने कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. पती पत्नीने कराव्यात अशा 10 गोष्टी. नंबर 1, एकमेकांचा आदर करा. प्रेम असेल तर नसेल तर नाते कमकुवत होते. पती पत्नीने एकमेकांना सन्मान द्यावा. नंबर 2, एकमेकांशी प्रामाणिक राहा. वैवाहिक जीवनात विश्वास हा सर्वात मोठा आधार आहे. खोटेपणा, फसवणूक आणि गुप्त संबंध नात्याला विष निर्माण करतात, हे तर सर्वांना माहीतच आहे. 3, संकटात एकमेकांची साथ द्या. सुखाच्या काळात सगळे सोबत असतात, परंतु संकटाच्या काळात जोडीदाराची साथ देणे ही खरी परीक्षा असते. घरातील महत्त्वाचे निर्णय एकत्र घ्या. 4, पैसा, मुलांचे शिक्षण, घरातील जबाबदाऱ्या किंवा मोठे निर्णय शक्य तितके चर्चा करून घ्यावेत. नवरा बायकोने सोबत बसून हे चर्चा करावी. 5, देवाचे स्मरण एकत्र करा. दररोज शक्य असेल तर काही मिनिटे पती पत्नीने एकत्र देवासमोर बसावे, दिवा लावावा, आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करावे आणि घरातील सुख शांतीसाठी प्रार्थना करावी. 6, रागाच्या वेळी संयम ठेवा. रागात बोललेले शब्द अनेक वर्ष मनात राहू शकतात, त्यामुळे वाद वाढला तर थोडा वेळ शांत राहावे चांगले. 7, प्रत्येक व्यक्तीची मनस्थिती, इच्छा आणि मर्यादा वेगळी असते. जोडीदाराचे म्हणणे ऐकणे ही सुद्धा एक प्रेमाचीच एक पद्धत आहे. 8, वैवाहिक निष्ठा जपा. पती पत्नीने परस्परांशी निष्ठावान राहावे हा संसाराचा महत्त्वाचा आधार आहे. विवाहबाह्य संबंधामुळे कुटुंबात दुःख आणि अविश्वास निर्माण होतो. 9, घरात चांगले शब्द वापरा. घरातील वातावरण शब्दांनी तयार होते, म्हणून शक्य तितके प्रेमाने बोला. छोट्या गोष्टीवरून सुद्धा धन्यवाद आणि माफ करा हे शब्द वापरात कमीपणा नाही. 10, एकमेकांसाठी वेळ काढा. पैसा, काम, जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत, पण नात्यासाठी वेळ देणे ही एक गरजच आहे. दिवसातून काही मिनिटे मनमोकळेपणाने बोलणे नाते मजबूत करते. आता जाणून घेऊया कोणत्या गोष्टी टाळाव्यात. तर पहिली गोष्ट, सतत अपमान करू नये. 4 चौघांसोबत जोडीदाराची बदनामी करू नका. 3, संशयावरून सतत भांडण करू नका. 4, दुसऱ्या व्यक्तीशी गुप्त किंवा विवाहबाह्य संबंध ठेवू नका. 5, रागाच्या भरात मारहाण किंवा धमकी देऊ नका. 6, पैशाच्या बाबतीत फसवणूक किंवा लपवाछपवी करू नका. 9, जोडीदाराच्या भावना सतत दुर्लक्ष करू नका. 8,
घरातील प्रत्येक समस्या बाहेरच्या लोकांसमोर सांगू नका. 9. देवपूजा करत असूनही वाईट वागू नका. 10. शारीरिक संबंधामध्ये जबरदस्ती करू नका. ही शेवटची गोष्ट विशेष महत्त्व आहे. पती पत्नीने शारीरिक नाते हे परस्परांचे प्रेम, विश्वास आणि संमती आधारलेले असावे. पती पत्नी दोघांपैकी आजारी असेल तर, मानसिक तणाव असेल, प्रसूतीनंतर अवस्था असेल, कोणत्याही कारणाने तिला इच्छा नसेल तर इच्छेचा आदर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पतीच्या भावनांचाही आदर दिला पाहिजे. नकार दिला तर पाप लागेल अशी भीती दाखवून वैवाहिक संबंध ठेवणे हा आध्यात्मिकतेचा योग्य मार्ग नाही. देवपूजा कशी करावी? सकाळी किंवा संध्याकाळी देवघर स्वच्छ करा. पुढे छोटीशी रांगोळी काढा. त्यामुळे प्रसन्न वाटते. देवघरात कमीत कमी सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावा. पती पत्नी दोघांशी शक्य असेल तर देवासमोर काही क्षण शांत बसावे. आपल्या श्रद्धेनुसार ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करा. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करा, हे देवा, आमच्या घरात प्रेम, विश्वास, आरोग्य आणि समाधान राहू दे. आमच्यातील गैरसमज दूर होऊ दे. संकटाच्या वेळी आम्ही एकमेकांना साथ देऊ दे. आमच्या घरातील सर्वांची सद्बुद्धी दे. ही प्रार्थना केवळ शब्दांनी न करता मनापासून करा. मन शांत असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट अशी चांगली वाटते. मनच चैलबिचैल असेल तर कोणती पण गोष्ट आपल्याला धरू का नको असे होते. कारण देवघरात लावलेला दिवा घराला प्रकाश देतो, पण पती पत्नीच्या मनाला प्रेमाचा दिवा संपूर्ण संसाराला प्रकाश देतो. म्हणूनच लक्षात ठेवा, चांगला संसार म्हणजे फक्त एकत्र राहणे नाही, तर एकमेकांना समजून घेणे, आदर देणे, निष्ठा जपणे आणि संकटात हात न सोडणे होय. गरुड पुराणातील धर्मविचारांचा व्यापक संदेश भीती निर्माण करणे नसून धर्म, कर्तव्य, निष्ठा आणि सदाचार याकडे जीवनात नेणे आहे. म्हणून पत्नीने पतीला समजून घेणे आणि पतीने पत्नीला समजून घेणे. देवापुढे दिवा लावताना एक संकल्प करा, आमच्या घरात अहंकारापेक्षा प्रेम मोठे असू दे, रागापेक्षा संयम मोठा असू दे आणि गैरसमजापेक्षा विश्वास मोठा असू दे. हीच घरी गृहस्थ धर्मांची साधना. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपला हा छोटासा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांचे धन्यवाद.